नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत। मंडळी येणाऱ्या 3 ऑगस्टला बैलगाडी शर्यत क्षेत्रामधलं भव्यदिव्य बैलगाडी शर्यत ओपनचं मैदान पार पडणार आहे। अजितदादा केसरी 2024 अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी 2024 हे मैदान येणाऱ्या 3 ऑगस्टला पार पडणार आहे। वार शनिवार। या मैदानाची प्रवेश फी 1100 रुपये। मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,11,000 रुपये आणि इतरही नामांकित बक्षीस आहे। मैदानाचं स्थळ प्रतापभाऊ जगताप मैदान ढाकळे पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे ह्या ठिकाणी मैदान पार पडणार आहे। पर्व दुसरे ओपनचं मैदान हे पार पडणार आहे। तर मंडळी या अजितदादा केसरी 2024 या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे। तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत येणाऱ्या अजितदादा केसरी 2024 या मैदानामधले सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित पेरे। म्हणजेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित पेरे सांगणार आहे। मी सांगितलेले काही पेरे 90 किंवा 95% खरे ठरू शकते। तर चला आपण बघूया सर्व टॉप नामांकित नंदीचे व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या अजितदादा केसरी या मैदानातले पेरे। तर चला मग मंडळी येणाऱ्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये हरिण म्हणून बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळख असणारा असा 17 एक्सप्रेस बालमा 17 एक्सप्रेस बालमा येणारा अजितदादा केसरी मैदानामध्ये येणार आहे। बालमा पळू शकतो। येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये सरदार बरोबर सरदार आणि बालमा आपल्याला येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रोलवे पाटील यांचा बिनजोडचा बेतच भाषा मथुर 1001 सोशल मीडियावरती एक बॅनर भरपूर काही व्हायरल झालं। म्हणजेच येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये बिनजोडचा भाषा मथुर 1001 आणि नाशिक एक्सप्रेस शिट्टी एकत्र पाळणार आहे। DSP ग्रुप यांचा नाशिक एक्सप्रेस शिट्टी आणि आपला सर्वांचा लाडका बिनजोडचा बेतच भाषा रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर 1001 येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा नक्की येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये कोणासोबत पाळणार। तर मंडळी आपल्याला अजितदादा केसरी मैदानामध्ये हिंद केसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पाळताना दिसू शकते। तर मंडळी आत्ताच मागच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने आणि आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सर्जाने 1 नंबर पटकावला होता। बाब्याची आणि सर्जाची गाडी मैदानामध्ये चांगल्याच तुफान वेगाने पळते। तर गेल्या वर्षी अजितदादा केसरी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने आणि हिंद केसरी सर्जाने माझ्या माहितीनुसार पहिला नंबर ह्या मैदानामध्ये पटकावला होता। नक्कीच आपल्याला येणाऱ्या अजितदादा केसरी पर्व दुसऱ्या मैदानामध्ये सर्जा आणि बाब्या पुन्हा एकत्र पाळताना दिसू शकते। तर बघूया मैदानामध्येच आपल्याला फिक्स कळेल। पण संभावित एक पेरा मंडळी नक्कीच पुन्हा जर सर्जा आणि बाब्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाले ना चांगलाच जबरदस्त आणि तुफान वेगाने आपल्याला कॉमबॅक बघायला मिळेल। तुम्हाला माहिती आहे सर्जा आणि बाब्याची जोडी मैदानामध्ये कशी जबरदस्त वेगाने पळते। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका व बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला लाखो दिलो की धडकन नवम हिंद केसरी बाकासूरचा पेहरा नक्की येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये कोणासोबत आहे। तर मंडळी माझ्या माहितीनुसार येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बाकासूर आणि सलग आत्ताच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये 1 नंबर 5 मैदानामध्ये करणारा असा घरणिकीचा राजा आणि नवम हिंद केसरी बाकासूर आपल्याला येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। मंडळी नक्कीच राजा आणि बाकासूरची जोडी मैदानामध्ये चांगलीच जबरदस्त वेगाने पळते। नक्कीच येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये राजा आणि बाकासूर जर पळाले ना तुफान वेगाने आणि चांगलाच जबरदस्त वेगाने आपल्याला कॉमबॅक बघायला मिळेल राजा आणि बाकासूरचा। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिस्टन 2211 येणारा अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसू शकतो। कळंबीच्या शंभू आणि पिस्टन येणारा अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळण्याची जास्त शक्यता आहे। मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका सुंदर उर्फ कॉकटेल आणि वादळ येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकतं। मंडळी त्यानंतर छत्रपती संभाजी एक्सप्रेस लखन आणि अर्जुन पुन्हा आपल्याला तीच गाडी येणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते। कारण की आत्ताच पाठीमागच्या मैदानामध्ये अर्जुन आणि लखन पळाले त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला। पुन्हा अजितदादा केसरी मैदानामध्ये लखन आणि अर्जुन आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते।
मंडळी व्हिडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा. येणाऱ्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये हे सर्व टॉप नामांकित नंदीचे मी संभावित पेहरे सांगितले. यापैकी 90 किंवा 95% पेहरे नक्कीच खरे ठरतील. तर तुमचं मत पेहऱ्याबाबत आणि व्हिडिओबद्दल नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.